सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद पान 179 देवपाद या अध्यायातील 54 क्रमांकाची पद्य रचना. देवपाद मधील ही अखेरची रचना आहे. आता त्याचा प्रथम गद्य अर्थ सांगतो. ज्याला मुळाचे म्हणजे आदिमूळ विश्वाच्या मूळ कारणाचे वेड लागले तो ध्यान चिंतन मनन निधिध्यासन या मार्गाने आदिमुळापर्यंत म्हणजे आदि कारणापर्यंत पोचतो आणि विश्वाचं मूळ ज्याला सापडलं तो सहजपणे म्हणतो, तुका म्हणे आम्हा सापडले मूळ आपणची फळ आले आता. तर असं मुळाचं ज्याला खूळ वेड लागलं त्यालाच सुफळ संपूर्ण जीवनाचा मूल मंत्र मिळू शकतो. मात्र जो द्वैतामध्ये खंडामध्ये तुकड्या तुकड्यामध्ये ज्याला गोडी असते, ज्याला भिन्नतेमध्ये भेदाभेदामध्ये गोडी असते, त्याच्या जीवनात ज्याला स्वाभाविकच खंड 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 म्हणजे तुकडा 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 तुकड्या तुकड्यांमध्ये गोडी असते, त्याच्या जीवनाचाही भागाकार म्हणजे त्याचं जीवन सुद्धा त्याचे भाग पडतात, तुकडे पडतात. म्हणून ज्याला अखंडाचे मुळाचे वेड लागलं त्याचं जीवन सुफळ संपूर्ण होतं आणि ज्याला तुकड्या तुकड्याचं प्रेम वाटतं त्याचं जीवनही तुकड्या तुकड्या तुकड्यामध्ये खंडित होतं. म्हणजे त्याचं जीवन खंडित होतं याचा अर्थच त्याच्या जीवनामध्ये व्याकुलता निर्माण होते. जेवढं आपण तुकड्या तुकड्यात जीवन जगतो, जेवढं आपण वेगवेगळेपणे जीवन जगतो, जेवढं आपण भिन्न भिन्नतेत जीवन जगतो तेवढं आपणाला जीवनात व्याकुळ व्हावं लागतं. आणि ज्याला अखंडाचं मुळाचं वेड लागलं त्याचं जीवन अखंड आनंददायी होतं. म्हणून मुळाचं ज्याला वेड लागलं त्याचं जीवन सुफळ संपूर्ण होतं आणि भेदाभेदात जो जो राहतो त्याचं जीवन निश्चितच व्याकुळ होतं, कारण त्याच्या जीवनाचेच शतशः तुकडे पडतात. आणि असा तुकड्या तुकड्यात जगणारा माणूस भाग भाग सदा भागम भाग करी. तुकड्या तुकड्यात जीवन जगणारा माणूस, वेगवेगळ्या भागात जीवन जगणारा माणूस स्वतःच भागम भाग करतो. म्हणजे हा तुकडा हवा तो तुकडा नको, हा तुकडा हवा तो तुकडा नको, हे हवं ते नको, हे हवं ते नको. म्हणजे हे हवं ते नको म्हणताना हे ते असे वेगवेगळे भाग कल्पून त्यातलंच चांगलं वाईट असे स्वतःशीच जो सतत उजळणी करत राहतो तो हातचं सोडतो, पळत्याच्या पाठी लागतो. असं थोडक्यात म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये खंडितता आहे तो खंडित जीवनाच्या मागे सतत भागम भाग करतो. भाग म्हणजे तुकडा आणि भागम भाग म्हणजे पळणे. तर ज्याच्या जीवनाचे तुकडे झालेले आहेत तो तुकड्या तुकड्यामध्ये विभागला असल्यामुळे त्याच्या जीवनात सतत भागम भाग म्हणजे धावपळ असते आणि त्याचं जीवन स्वाभाविकपणे खंडित होतं. आणि असा माणूसच सदोदित भेदाभेदात असल्यामुळे जन्म मृत्यूच्या यातायातीमध्ये म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रात अखंड दिसतो. वरचेवर जन्माला येतो, त्याच्या हाती काही लागतच नाही आणि तो लक्ष्यापासून सुद्धा दूर राहतो. म्हणजे मूळ तत्वापासून आत्मज्ञानापासून तो दूर राहतो. आणि अखंड अभंग अद्वैत हे लक्ष तेथ शांत राही अवघे जरी लक्ष. मौन शांती ध्रुव अभंग जो असे सोये तोची आत्मा विश्वमूळ असे. आणि मात्र अखंड अभंग या विश्वाच्या मुळाशी एकमेव काय आहे याचं लक्ष म्हणजे विश्वाच्या मुळाशी जे काय आहे तेच जो स्वतःचे लक्ष म्हणजे ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयावर मुळावर लक्ष ठेवून जो शांत आणि अक्रियमान राहतो, साक्षीत्वात राहतो, तोच शांत ध्रुव आणि स्वतः अभंग असतो. आणि असा जो स्वतः शांत ध्रुव अभंग अखंडित असतो त्यालाच विश्वाचं आत्मा हे अखंड मूळ सापडतं. म्हणून असा हा आत्मा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो आत्माच प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये नारायण म्हणून आहे. म्हणून अंतरीचा राणा नारायण तोची. म्हणून हे अखंड जे मूळ आहे तेच अखंडितपणे सर्व जीवांच्या हृदयात नारायण म्हणून वास करतं. आणि जेव्हा हे मूळ आपल्या हृदयात आहे तेव्हा आपणच आपणाला हक करावे, आलिंगन द्यावे. या पद्धतीने जो स्वतःवर अत्यंत निरतिशय प्रेम करतो तो स्वतःवर म्हणजे मुळावर प्रेम करतो, नारायणावर प्रेम करतो. आणि नारायणावर ज्याने प्रेम केले त्या नारायणाची दासी लक्ष्मी असल्यामुळे
अंतरीचा राणा तोची नारायण, त्याच्यावर जो प्रेम करतो त्याला त्या नारायणाची दासी लक्ष्मी म्हणजे संपूर्ण सुख वैभव शांती याची प्राप्ती अनायशी होती. नारायण म्हणजे विष्णूची दासी लक्ष्मी आहे. त्या कारणाने अंतरीचा राणा म्हणजे आत्म्यावर ज्याने प्रेम केलं, ज्याने मुळावर प्रेम केलं तो अखंड अभंग असतो आणि त्याची जीवन कहाणी अखंड अभंग सुफळ संपूर्ण होते. कारण नारायणाची दासी लक्ष्मी यश संपत्ती वैभव तेही त्याला अनायसे मिळतं. अशा अर्थाने सुजन हो टाळा द्वैताची बिमारी, म्हणून सज्जन लोक द्वैत भेदाभेद यांचा आजार रोग टाळा असं एक काव्य आहे. सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. आता लक्षपूर्वक ऐका. मुळाचेच खूळ ज्यासी लागलेसे, संपूर्ण सुफळ जीवन तयाचे, द्वैत खंड गोडी ज्यासी राहतसे, जीवनी तयाच्या भागाकार से, भाग भाग सदा भागम भाग करी, गुण आकारात सदा भाव धरी, जन्म मृत्यू याता याती सदा पिचतसे, लक्षापासून सदा दूर राहतसे, अखंड अभंग अद्वैत हे लक्ष्य. लक्ष्य म्हणजे ध्येय. अखंड अभंग अद्वैत हे लक्ष्य, तेथ शांत राही अवघे जरी लक्ष. आता दुसरा लक्ष म्हणजे अवधान. अखंड अभंग अद्वैत हे ज्याचं लक्ष म्हणजे ध्येय आहे, तेथे जर कुणाचे लक्ष म्हणजे अवधान राहिले तर, असा या दोन ओळीचा अर्थ आहे. अखंड अभंग अद्वैत हे लक्ष्य, तेथ शांत राही अवघे जरी लक्ष, मौन शांती ध्रुव अभंग जो से, स्वये तोची आत्मा विश्वमूळ से, अंतरीचा राणा नारायण तोची, हृदयी आलिंगावे दृढ नित्य त्यासी, लक्ष्मी सरस्वती त्याच्याच कामारी, सुजन होता द्वैताची बिमारी. तो अंतरीचा आत्मा हाच आपण आहोत ही एकदा खात्री पटली की हा आत्मा म्हणजे नारायण, त्याच्या लक्ष्मी आणि सरस्वती. ते लक्ष्मी म्हणजे धन यश पैसा संपत्ती आणि सरस्वती म्हणजे विद्या. म्हणून जो विश्वमूळ आत्मा आहे त्याच्या जागी अनायसे सर्व तऱ्हेची सुख समृद्धी संपत्ती आहे, यश आहे आणि त्याचे ठाई अर्थातच विद्या म्हणजे ज्ञान आहे. म्हणून अंतरीचा राणा जो आत्मा म्हणजे विष्णू जो आहे त्याच्या आज्ञेत लक्ष्मी आहे, पण अंतरीचा राणा आत्मा हा जो नारायण आहे म्हणजे जो आत्मनारायण आहे त्याच्या लक्ष्मी आणि सरस्वती यश वैभव संपत्ती कीर्ती आणि सरस्वती म्हणजे विद्या ज्ञान या दोन्ही त्याच्या कामारी म्हणजे मोलकरणी आहेत. म्हणजे वास्तवात विष्णूची दासी लक्ष्मी आहे, परंतु आत्मनारायण हा जर सर्वश्रेष्ठ नारायण म्हणून लक्षात आला तर लक्ष्मी आणि सरस्वती म्हणजे श्रीमंती यश वैभव सुफळ संपूर्णता आणि त्याचबरोबर ज्ञान संपन्नता म्हणजे सरस्वती, अशा लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही आत्मनारायणाच्या कामारी म्हणजे मोलकरणी आहेत. त्यामुळे अंतरीचा आत्मनारायण ज्याला गावला त्याला अनायसे संपूर्ण जीवनाची सुफळ संपूर्णता, मग ती धन असो विद्या असो ज्ञान असो सर्वच काही त्याला अनायसे प्राप्त होतं. अशा अर्थी सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. म्हणून सज्जन श्रोते हो, भेदाभेद द्वैत असार आहे ते टाकून द्या आणि सार सर्वस्व म्हणजे अभेदता आहे, अद्वयचित विलास आहे, एकाच चैतन्याचा हा विलास आहे. पण तू चैतन्य नारायण म्हणून एकच परमात्मा आहे हे आपण ध्यानात घेऊन तो परमात्माने आपण एकच आहोत इथपर्यंत जर आपल्या जीवनाची प्रगती झाली तर आपणाला अशक्य असं काहीच राहणार नाही. आणि तेव्हाच अशक्य ते शक्य करतील स्वामी. म्हणजे अशक्याला शक्य करणारे जे कोण आहे तत्व आहे ते स्वामी म्हणजे मी म्हणजे स्व आणि स्व म्हणजे मी. म्हणजे अशक्याला शक्य केवळ आत्माच करू शकतो. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपणच आत्मा आपणच स्वामी.
म्हणूनच आपणच अशक्य ते शक्य करीतील स्वामी, अशा अर्थी आपणच सर्व अशक्यातून शक्य निर्माण करणारे आपणच स्वामी आहोत, आपणच आत्मनारायण आहोत. आणि त्यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती या क्षमता आपल्याशी हात जोडून आपल्या आज्ञेची वाट पाहत आहेत. हे सर्व दर्शन आपणाला आपल्यातून होईल. त्या दर्शनाचा शाब्दिक लाभ जरी आपण घेतलात तरी प्रत्यक्ष लाभ आपण ध्यान चिंतनात घेऊ शकाल. त्यासाठी अमन भावे केवळ शांत निवांत सतत निरंतर वाहणाऱ्या प्राणावर म्हणजे प्राणशक्तीवर लक्ष ठेवा. आणि तीच प्राणशक्ती ज्ञानशक्ती म्हणून आत्मशक्ती अशा अर्थी आपल्यामध्ये विकसित झाली तर अंतरीचा राणा तोची नारायण आपण आहोत हे तुम्हाला समजेल. आणि लक्ष्मी सरस्वती या आपल्या पुढे हात जोडून उभ्या राहतील. तुम्ही फक्त बोलायची खोटी, अनायसे तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतील. आणि नाही बोललात तरीही तशा त्या तुमच्यावर धनवर्षाव आणि ज्ञानवर्षाव निश्चितच करत राहतील. कारण आता आपणच सर्व विश्वाचे मूळ आहोत हे आपल्या लक्षात ध्यानचिंतन मार्गाने येईल. आणि तेव्हाच या पद्याची अपरोक्ष अनुभूती आपणाला येईल. धन्यवाद असतो. अपरोक्ष अनुभूतीच्या दिशेने आपण मार्गक्रमण कराल असे समजून आजचे हे निवेदन इथेच थांबवतो. शुभ दिन, सुप्रभात.